नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मारुती दुधाळ कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण जो प्रॉब्लेम आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहे त्या प्रॉब्लेमचं पेज नंबर आहे 57 पेज नंबरवरचा प्रॉब्लेम आपण घेतोय आणि या प्रॉब्लेमला नाव तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे मीरा अँड माधव। तर हा प्रॉब्लेम मी आता सुरुवातीला वाचणार आहे। वाचल्यानंतर आपल्याला तो प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। त्या प्रॉब्लेम मध्ये कोणते कोणते कंटेंट आलेले आहे, कोणत्या कोणत्या ॲडजस्टमेंट आलेले आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची। म्हणजे सोडवण्याच्या अगोदर आपल्याला वाचन करणं, रीडिंग करणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी सुरुवातीला आता प्रॉब्लेम वाचतो, तुम्ही सुद्धा प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्या। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मीरा अँड माधव, prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on the date। म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं आहे का ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे प्रिपेअर करा। म्हणजे या तीन गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहे खाली दिलेल्या ट्रायल बॅलन्स वरून। इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारे पार्टनरचा रेशो दिलेला नाहीये। मग जर रेशो दिलेला नसेल तर इक्वल आहे असं आपल्याला समजायचंय। म्हणजेच आपल्याला पुढं नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा इक्वल रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे। मग आता मी खाली ट्रायल बॅलन्स वाचतो आणि चालू मध्ये तुम्हाला पोस्टिंग सुद्धा समजून सांगतो, त्याकडे तुम्ही लक्ष द्या। ट्रायल बॅलन्स 31 मार्च 2019, डेबिट बॅलन्स अँड क्रेडिट बॅलन्सेस। डेबिट बॅलन्सेस आपण सुरुवातीला घेतोय। डेबिट बॅलन्सेस मध्ये सुरुवातीला दिले स्टॉक तुमचा ओपनिंग आहे, कारण ट्रायल बॅलन्स मधल्या स्टॉकला 1 एप्रिल ही तारीख आलेली आहे। मग 1 एप्रिल जर तारीख आलेली असेल तर हा ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर आहे डेटर आपली असेट आहे, असेट साइडला रेकॉर्ड होईल। बिल्स रिसिवेबल ही सुद्धा आपली असेट आहे, असेट साइडला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर आहे परचेस मात्र उत्पादनाशी रिलेटेड खर्च आहे आणि त्यामुळं तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करणार, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला परचेस रेकॉर्ड होईल। त्यानंतर रिटर्न दिलेलं आहे। डेबिट बॅलन्स मधलं रिटर्न हे सेलचं असतं आणि त्यामुळं हे सेल मधून आपल्याला वजा करायचंय, त्यामुळे हे रिटर्न सेलचं आहे। त्याच्यानंतर पुढे आहे कॅरेज इनवर्ड कॅरेज, म्हणजे जे आपण रॉ मटेरियल परचेस करतो त्या रॉ मटेरियल आपण घेऊन येतो, व्यवसायामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी घेऊन येतो, त्यासाठी जे भाडं लागतं त्याला आपण कॅरेज इनवर्ड म्हणतो आणि मग ते आपल्या उत्पादनाशी रिलेटेड असतं आणि त्यामुळं त्याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला होईल। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे कॅरेज आउटवर्ड कॅरेज, म्हणजे जो माल आपला प्रॉडक्ट होतो, जो माल मॅन्युफॅक्चर होतो, तो माल सेलिंगसाठी बाहेर जातो आणि त्यामुळं बाहेर जाणाऱ्या मालाचं जे भाडं असतं त्याला आपण कॅरेज आउटवर्ड म्हणतो आणि त्यामुळं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर पुढे आहे मोटार व्हेकल, ही आपली असेट आहे, असेट साइडला रेकॉर्ड होईल। जनरल एक्सपेन्सेस हा आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर आहे एक्सपोर्ट ड्युटी, निर्यात खर्च म्हणजे आपण जो माल बनवतो तो माल निर्यात करतो आणि त्यामुळं हा उत्पादनाशी अप्रत्यक्ष रिलेटेड असणारा एक्सपेन्सेस आहे आणि त्यामुळं याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होईल। मग इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी हे दोन पार्ट तुम्ही लक्षात ठेवा। इम्पोर्ट म्हणजे आयात जर असेल तर ट्रेडिंग अकाउंट आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात जर असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मग याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला होईल। त्याच्यानंतर पुढे आहे ॲडव्हर्टाइजमेंट आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल। त्यावरती ब्रॅकेटमध्ये असं सांगितलंय त्यांनी फॉर 3 इयर 1 ऑक्टोबर 2018, म्हणजे थोडक्यात 1 ऑक्टोबर 18 पासून ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही केलेली आहे 3 वर्षासाठी। मग आता थोडक्यात ही एक प्रकारची हिडन ॲडजस्टमेंट आहे, कारण 3 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला रेकॉर्ड करता येत नाही आणि म्हणून आपल्याला इतर ॲडव्हर्टाइजमेंट लेस करावी लागेल। याचाच अर्थ ही एक प्रकारची ॲडजस्टमेंट आहे, याला तुम्ही स्टार करा। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा आपला एक्सपेन्सेस आहे ऑफिशियल रिलेटेड आणि त्यामुळं याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला होईल। त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग सिंपल आहे, पार्टनरने विड्रॉ केलेली अमाऊंट आपण त्याला ड्रॉइंग म्हणतो आणि त्यामुळं हे आपण विड्रॉ केलेली अमाऊंट असते आणि त्यामुळं त्याने कॅपिटल आपलं कमी होतं, म्हणजेच याचा अर्थ ड्रॉइंग हे आपल्याला कॅपिटल मधून लेस करायचंय, मग ड्रॉइंग तुमचं कॅपिटल मधून लेस होणार आहे। त्याच्यानंतर पुढे आहे लीज होल्ड प्रिमायसेस आपली असेट आहे आणि त्यामुळे याची पोस्टिंग असेटला होणार। पुढे दिले कॅश ॲट बँक फर्निचर, ही सुद्धा आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होणार। त्याच्यानंतर आता डेबिट बॅलन्स संपलेले आहे, आता आपण क्रेडिट बॅलन्स कडे जातोय। क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला आता समजून घ्यायचे।
क्रेडिट बॅलन्सेस मध्ये दिले बँक ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे जादा काढलेले पैसे आणि ही आपल्या फर्मची लॅबिलिटी असते, त्यामुळे याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होईल. बघा मित्रांनो, बँक ओव्हरड्राफ्ट नंतरचा आपल्याला पुढचा भाग आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही आपल्या फर्मची लॅबिलिटी आहे, त्यामुळे याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होईल. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे ज्यांनी आपल्याला माल सप्लाय केलेला आहे त्या व्यक्तींना आपल्याला त्याचं पेमेंट द्यायचं आहे, ही सुद्धा आपल्या फर्मची लॅबिलिटी आहे, त्यामुळे याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होईल. त्याच्यानंतर आहे सेल. सेल मात्र आपल्याला डायरेक्टली इन्कम होत असतो, कारण आपण वस्तूंची विक्री करतो आणि आपल्याला पैसे मिळतात, हा आपला डायरेक्ट इन्कम आहे आणि त्यामुळे याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग रेंट, अनपेड वेजेस. आता आउटस्टँडिंग आणि अनपेडचा अर्थ एकच आहे. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचं राहिलंय, अनपेड म्हणजे सुद्धा पेड करायचं राहिलंय, म्हणजेच द्यायचं राहिलेलं आहे. मग द्यायचं राहिलेलं असेल किंवा काही जर अमाऊंट आपली देणं शिल्लक राहिलेली असेल तर याला आपण लॅबिलिटी म्हणतो आणि त्यामुळं या दोन्ही कंटेंटची पोस्टिंग ही लॅबिलिटी साईडला होणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आपल्याला कॅपिटल. कॅपिटल ही आपल्या फर्मला पुरवलेल्या पार्टनरचं भांडवल असतं आणि त्यामुळं ते भांडवल फर्मला रिटर्न करावं लागतं त्या पार्टनरला आणि त्यामुळं फर्मच्या दृष्टीने कॅपिटल ही त्यांचं देणं असतं, लॅबिलिटी असते, त्यामुळं कॅपिटलची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होईल. त्याच्यानंतर पुढे आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस केलं जातं आणि त्यामुळं परचेसमधून आपण याला लेस करणार. मग आता ट्रायल बॅलन्स वाचता वाचता आपल्याला एक दोन गोष्टी कळाल्या. त्या गोष्टी म्हणजे काय, तर परचेस आलेला आहे त्यामुळे त्याचं रिटर्न पण आहे, परचेसमधून परचेस रिटर्न वजा करायचं आहे. मग तुम्ही डेबिट बॅलन्समध्ये जे परचेस आहे त्याला स्टार करा, म्हणजे रिटर्न आपल्याला लेस करता येईल. त्याच्यानंतर डेबिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न आलेलं आहे ते रिटर्न सेल्स आहे, त्यामुळे सेलमधून आपल्याला ते वजा करावं लागेल, सेलला सुद्धा स्टार करा. आणि सिंपल गोष्ट आहे, क्रेडिट मधला रिटर्न जर परचेसचं आहे तर डेबिट मधला रिटर्न सेलचा असणार आहे, त्यामुळे डेबिट मधलं रिटर्न आपल्याला सेल मधून लेस करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती सुद्धा फॉर 3 इयर अशी ऍडजस्टमेंट आलेली आहे आणि त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंटला सुद्धा स्टार करा. मग 3 स्टार थोडक्यात ट्रायल बॅलन्स वाचता वाचता तुम्हाला करावे लागलेले आहे, परचेस, सेल आणि ऍडव्हर्टाइजमेंट. आता आपण खाली दिलेल्या काही ऍडजस्टमेंट आहे त्या सुद्धा समजून घेणार. आता पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला नेहमीप्रमाणे आहे, क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ₹32,000. 32,000 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक आहे. मग क्लोजिंग स्टॉक म्हटल्यानंतर त्याचे दोन इफेक्ट असतात, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि बॅलन्स शीटची असेट साईड. आणि म्हणून याचे दोन इफेक्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि बॅलन्स शीटची असेट. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आहे, प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट ₹2,000. आता डाऊटफुल डेप्ट म्हणजे याचा अर्थ आरडीडी, कारण डाऊट म्हणजेच आरडीडी, त्यामुळे याला आपण आरडीडी समजणार. मग आरडीडी म्हटल्यानंतर आपल्याला डेटर्स मधून ते लेस करायचे असतात, कारण जेव्हा डाऊट येतो तेव्हा आपले डेटर कमी होतात आणि त्यामुळे आपल्याला डेटर मधून लेस करायचंय. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचं आहे. अशा प्रकारे ही ऍडजस्टमेंट आपल्याला करायची. मग आता थोडक्यात आपल्याला डेटरला स्टार करावं लागेल आणि म्हणून डेबिट बॅलन्सेसमध्ये जे डेटर्स आहेत त्याला स्टार करा. त्याच्यानंतरची पुढची ऍडजस्टमेंट आहे, क्रिएट अ रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर 3%. डिस्काउंट ऑन डेटर आहे, याचाच अर्थ डेटरवरती डिस्काउंट झालेला आहे. मग डिस्काउंट सुद्धा आपण लेसच करणार आहे, कारण डिस्काउंट आपण कंटिन्युअसली लेस करत असतो, म्हणून डेटर्समधून डिस्काउंटची रक्कम लेस करणार. डेटर पुन्हा एकदा कमी होणार, डेटर कमी झाले की आपला खर्च आहे, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा आहे. मग ह्या ऍडजस्टमेंटची इफेक्ट ध्यानात ठेवा, डेटर्समधून लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मग डेटरला आणखी एक स्टार करा, मगाशीचा आरडीडीचा आणि आत्ताचा डिस्काउंटचा. त्याच्यानंतरची पुढची ऍडजस्टमेंट आहे, व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस 31 मार्च 2019 ₹1,00,000. आता लीज होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू 31 मार्चला 1,00,000 आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे वर्षाच्या शेवटी लीज होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू 1,00,000 आहे असं त्यांचं म्हणणं आहे. डेप्रिसिएशन 1,00,000 आहे असं म्हणणं नाही. त्यामुळं एक मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे का प्रिमायसेसची व्हॅल्यू 1,00,000 आहे, म्हणजेच याचा अर्थ पहिली प्रिमायसेसची व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 1,10,000 दिली होती, आता व्हॅल्यू 1,00,000च आहे, म्हणजे 10,000 रुपये त्यामध्ये कमी झाले, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणणार. मग डेप्रिसिएशन जर असेल तर आपण ते असेट मधून लेस करतो आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला देतो. म्हणून लीज होल्ड प्रिमायसेसला वरती स्टार करा. त्याच्यानंतरची पुढची ऍडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर आपण त्याला ऍड करणार
आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर आपण त्याला ॲड करणार आणि सेकंड इफेक्ट त्याचा लायबिलिटीला देणार. म्हणजे अशा प्रकारे आउटस्टँडिंगचे इफेक्ट आपण 2 ठिकाणी करणार. म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरीला सुद्धा स्टार करा. बघा मित्रांनो, आपण आत्तापर्यंत ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट या समजून घेतलेलं आहे. आता मात्र आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. पण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांची आखणी करणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याची आखणी करा आणि नंतरच आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. आता आपण सुरुवात करू. सुरुवात करत असताना आपल्याला डेबिट बॅलन्सेस आपल्याला पहिल्यांदा पोस्ट करायचे. डेबिट बॅलन्सेसमध्ये सुरुवातीला दिलं आहे स्टॉक. स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट आहे त्याची 25,000. त्याच्यानंतर आहे डेटर आपली असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल. डेटर्स अमाऊंट इनरला 80,500, कारण त्यावरती 2 ॲडजस्टमेंट आहे, 4 लाईन जागा सोडा. नंतर आहे बिल्स रिसिवेबल, ती पण आपली असेट आहे, असेटलाच रेकॉर्ड होईल. बिल्स रिसिवेबल अमाऊंट आहे त्याची 10,000. नंतर आहे परचेस हे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होईल आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस अमाऊंट इनरला 2,08,500. मग या परचेसमधून आपण त्याचं रिटर्न लेस करणार आहे. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये तुम्हाला परचेस रिटर्न आहे, ते रिटर्न लेस करा. लेस परचेस रिटर्न अमाऊंट आहे त्याची 1,000. शिल्लक राहिले 2,07,500. 2,07,500 ही अमाऊंट तुमची शिल्लक राहील. त्यानंतर तुम्हाला इथं पण डेबिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न दिलेलं आहे. हे रिटर्न सेलचं आहे आणि हे सेलमधून वजा करायचं आहे आणि म्हणून सेल तुम्हाला एकदा लिहावा लागेल. आता परचेस जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आहे तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला सेल लिहायचं आहे आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल लिहा. सेलची किंमत तुम्हाला क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दिलेली 3,25,000. ती 3,25,000 रुपये लिहा. त्यातून लेस सेल्स रिटर्न आणि सेल्स रिटर्नची प्राइस ही तुम्हाला डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेली आहे, त्यामुळे मी इथं छोटंसं लिहून ठेवतो. डेबिट म्हणजे सेल्स रिटर्न हे डेबिटचं आहे. मग डेबिटमधलं रिटर्न 1,000 रुपये आहे, ते 1,000 रुपये लेस होतील. 3,24,000 रुपये अमाऊंट तुमची बाहेर येईल. त्याच्यानंतर पुढे आहे कॅरेज इनवर्ड कॅरेज हे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होईल. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेज इनवर्ड अमाऊंट आहे त्याची 3,000. त्याच्यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड कॅरेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सुरुवातीला 1 लाईन जागा सोडा, नंतर लिहा कॅरेज आउटवर्ड. त्याची अमाऊंट आहे 4,500. नंतर आहे मोटार व्हेकल ही आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड होईल. अमाऊंट आहे त्याची 55,000. त्याच्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस म्हटल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. जनरल एक्सपेन्सेस त्याची अमाऊंट आहे 1,800. नंतर आहे एक्सपोर्ट ड्युटी निर्यात खर्च, हा पण आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. एक्सपोर्ट ड्युटी अमाऊंट आहे 900 रुपये. त्याच्यानंतर आहे ऍडव्हर्टाइजमेंट, हा पण आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड होईल. टू ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट इनरला 4,800. 1 लाईन जागा सोडा. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हा पण आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट इनरला 1,200.
नंतर आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग हे कॅपिटल मधून लेस होत असतं आणि म्हणून ड्रॉइंग आपल्याला कॅपिटल मधून लेस करायचंय. लॅबिलिटी साईडला आपल्याला पहिल्यांदा कॅपिटल लिहायचंय. लॅबिलिटी साईडला या कॅपिटल लिहा. मग कॅपिटल मध्ये पहिल्या पार्टनरचं नाव आहे मीरा. मीराचं कॅपिटल तुम्हाला लॅबिलिटी साईडला दिलेलं आहे 75,000 रुपये. ते तुम्ही इनरला लिहा आणि त्यातून लेस करा ड्रॉइंग. ड्रॉइंग 3,500. 3,500 हे ड्रॉइंग लेस करा. 71,500 शिल्लक राहिले. त्याच्यानंतर 4 लाईन जागा सोडा. नंतर दुसऱ्या पार्टनरचं नाव टाका माधव. माधवचं कॅपिटल लिहा. ते पण इनरला ठेवा 75,000. त्यातून लेस ड्रॉइंग. माधवचं ड्रॉइंग 2,000 आहे. 2,000 रुपये लेस करा. अमाऊंट शिल्लक राहिली 73,000. ती इनरला ठेवा. 4 लाईन जागा सोडा. म्हणजेच प्रत्येकाच्या कॅपिटल मधून त्याचं ड्रॉइंग आपण लेस केलेलं आहे. मग इथं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, ड्रॉइंग हे कॅपिटल मधून लेस होतं. त्याच्यानंतर पुढे आहे लीज होल्ड प्रेमायसेस. प्रेमायसेस आपली असेट आहे. असेट साईडला लिहा लीज होल्ड प्रेमायसेस. अमाऊंट इनरला 1,10,000. लीज होल्ड प्रेमायसेस अमाऊंट इनरला ठेवा 1,10,000. नंतर आहे कॅशड बँक. कॅशड बँक आपली असेट आहे. असेट साईडला रेकॉर्ड होईल. कॅशड बँक 45,000 रुपये आउटर. कॅशड बँक 45,000 रुपये. नंतर आहे फर्निचर. ही पण आपली असेट आहे. असेटलाच रेकॉर्ड होईल. फर्निचर अमाऊंट आहे 8,300. म्हणजे कॅश आपले असेट आहे, फर्निचर आपले असेट आहे. डेबिट बॅलन्सेस आपले संपलेले आहे. आता आपल्याला क्रेडिट बॅलन्सेस घ्यायचे. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट ही लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल बँक ओव्हरड्राफ्ट. त्याची अमाऊंट आहे 5,000. नंतर आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही सुद्धा लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल बिल्स पेएबल. त्याची अमाऊंट आहे 12,500. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर ही सुद्धा फर्मची लॅबिलिटी आहे. त्यामुळे लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल क्रेडिटर्स. डेटर जशी तुमची असेट आहे तशी क्रेडिटर तुमची लॅबिलिटी आहे. म्हणून लॅबिलिटीला पोस्टिंग होती 68,000. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे सेल. सेल हा तुमचा डायरेक्ट इन्कम आहे. ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होतो. तो ऑलरेडी रेकॉर्ड झालेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे सेलची डबल पोस्टिंग करू नका. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग म्हणजे लॅबिलिटी आणि त्यामुळे त्याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होणार आहे. कारण आउटस्टँडिंगचा अर्थ होतो देणं आणि देणं असल्या कारणाने रेंट देणं आहे म्हणजेच आपली लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल आउटस्टँडिंग रेंट 2,000. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलंय अनपेड वेजेस. अनपेड वेजेस. वेजेस हे अनपेड आहे. याचाच अर्थ वेजेस हे पेड करायचं राहिलेलं आहे. राहिलेलं जर असेल तर ती पण आपली लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी साईडलाच पोस्टिंग होईल अनपेड वेजेस. अमाऊंट आहे त्याची 1,500. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल आपण ऑलरेडी ड्रॉइंग लेस करण्यासाठी कॅपिटल ऑलरेडी मांडलेलं आहे. आता डबल मांडायचं नाही. त्याच्यानंतर पुढे आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे सुद्धा परचेस मधून आपल्याला लेस करायचं होतं ते आपण लेस केलेलं आहे. मग परचेस झालेला आहे, सेल झालेला आहे. मग अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स थोडक्यात आता शिफ्ट केला. ट्रायल बॅलन्स आपला आता कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला पहिली ऍडजस्टमेंट करायची. ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे हिचा इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि बॅलन्स शीटची असेट साइड. आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. त्याची अमाऊंट आहे 32,000 आणि याचा सेकंड इफेक्ट करायचा असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 32,000.
त्याच्यानंतर अशा प्रकारचे दोन इफेक्ट झाल्यानंतर ऍडजस्टमेंट कंप्लीट होती. आता पुढची ऍडजस्टमेंट घ्यायची. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹2000. 2000 डाऊटफुल डेब्ट्स आहे, म्हणजेच डेटर्स मधून ₹2000 डाऊट आलेला आहे, म्हणजेच आपले कस्टमर त्याने कमी होणार आहे, डेटर्स आपले कमी होणार आहे. मग डेटर्स मधून आपल्याला लेस करायचं आहे, यालाच आपण थोडक्यात आरडीडी म्हणतो. आणि म्हणून आरडीडी हा डेटर्स मधून लेस होतो. लेस आरडीडी 2000. शिल्लक राहिले तुमचे 78500. शिल्लक राहिले तुमचे 78500. मग ₹2000 आरडीडी तुम्ही लेस केला, याचा सेकंड इफेक्ट डेटर तुमचे कमी झाले, म्हणजे असेट तुमची कमी झाली. सेकंड इफेक्ट आपला खर्च होतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू आरडीडी आणि अमाऊंट आहे त्याची 2000. अशा प्रकारे सिंपल गोष्ट होती आरडीडीची ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला सांगितली. क्रिएट अ रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर 3%. डेटरवरती 3% डिस्काउंट आहे. डिस्काउंट म्हटल्यानंतर त्याने सुद्धा आपले डेटर कमी होणार आहे, आणि म्हणून 3% प्राइस आपल्याला डेटर्स मधून कमी करायची. लेस डिस्काउंट असं टायटल येईल. लेस डिस्काउंट 3%. मग आता टोटल जी डिस्काउंटची प्राइस आहे ती 3% आपल्याला काढायची आहे अमाऊंट वरती. अमाऊंट आहे आपल्याकडे 78500. 78500 वरती 3% काढायचे. मग आता कोणतीही टक्केवारी काढण्यासाठी आपण काय करणार? रक्कम गुणिले टक्के भागिले 100 करणार. मग रक्कम आहे आपल्याकडे 78500 गुणिले 3 केले, कारण 3% आपल्याला काढायचे, आणि भागिले मात्र आपण 100 केले. 0 कट 785 आणि गुणिले 3. 3 5 15. 1 6 8 24 24 आणि 25 25ला 2 आहेत. 3 7 21 21 आणि 2 22 23. 2355 हा गुणाकार आला. मग 785 गुणिले 3 याचाच अर्थ 78500 गुणिले 3 यांचा गुणाकार येतोय 2355. म्हणजेच 3% प्राइस 2355 आहे, ते आपल्याला लेस करायचे. मग आता इथून 2355 तुमचे लेस होणार आहे. ₹76145 तुमच्या आउटरला येतील. आणि याचा सेकंड इफेक्ट डिस्काउंट ऑन डेटर, याने आपली असेट कमी झाली, पुन्हा आपला खर्च आहे, म्हणून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डिस्काउंट ऑन डेटर्स ₹2355. 2355. म्हणजे अशा प्रकारे डिस्काउंट ऑन डेटरची ऍडजस्टमेंट आहे. सिंपल गोष्ट आहे. डिस्काउंट आपण लेस केला, असेट त्याने कमी झाली, म्हणून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गेला. मग या अर्थ इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. असेट जेव्हा जेव्हा कमी होती, मग ते कोणतंही कारण असो, आरडीडी असो, डिस्काउंट असो, कोणत्याही वेळी जेव्हा आपली असेट कमी होती, तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होतो. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आपण घेतोय. व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमाइसेस 31 मार्च 2019 ₹1,00,000. ₹1,00,000 ही लीज होल्ड प्रिमाइसेसची व्हॅल्यू आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कधी? 31 मार्च 2019ला. मग 31 मार्च 2019ला लीज होल्डची व्हॅल्यू 1,00,000 आहे. मग आता 1,00,000 जर व्हॅल्यू असेल, तर ती व्हॅल्यू आपण इथं बाहेर लिहिणार. मग आपल्याकडे तर लीज होल्ड प्रेमाइसेस 1,10,000 होते. 1,10,000 प्रेमाइसेस असताना आता त्याची व्हॅल्यू 1,00,000 आहे. म्हणजेच सुरुवातीला व्हॅल्यू 1,10,000 होती, आता मात्र 1,00,000 आहे. म्हणजे 10,000ने त्यामध्ये रिड्यूस झालेला आहे, डेप्रिसिएशन झालेलं आहे, हे इथं लक्षात येतं. आणि म्हणून इथं लेस होती ₹10,000. त्याला नाव असेल डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन 10,000. अमाऊंट राहिली 1,00,000. याचा सेकंड इफेक्ट पुन्हा आपली असेट कमी झाली, आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेप्रिसिएशन ऑन लीज होल्ड प्रिमाइसेस 10,000. मग अशा प्रकारे आपण ही सुद्धा ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. थोडक्यात एक प्रकारचं डेप्रिसिएशनच आहे. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500.
प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती 500 रुपये आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला अजून त्यामध्ये टाकायचं आहे, ऍड करायचं आहे आणि त्याच्यामुळं प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये आपण 500 रुपये टाकणार आहे म्हणजेच ऍड करणार आहे. मग कोणताही आउटस्टँडिंगचा अर्थ लक्षात घ्या. आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर आपण त्याला ऍड करतो कारण तितकी रक्कम अजून आपल्याला द्यायची असते आणि म्हणून 500 रुपये आपण त्याच्यामध्ये ऍड करणार. मग आता प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये ऍड आउटस्टँडिंग 500 म्हणजे 1700 रुपये तुमच्या आउटरला येतील आणि या 500चा सेकंड इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा आपला खर्च आहे. खर्च पहिला 1200 रुपये होता, आता तो 1700 झाला म्हणजे खर्च वाढला. खर्च वाढला की तुमचं देणं वाढतं म्हणून सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला करायचा आहे आणि म्हणून लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे त्याची 500 रुपये. अमाऊंट आहे त्याची 500 रुपये. ओके. त्याच्यानंतर आता ऍडजस्टमेंट ज्या खाली दिलेल्या होत्या त्या संपल्या आहे, परंतु एक ऍडजस्टमेंट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये आहे, त्याला आपण हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो. ती ऍडजस्टमेंट कोणती तर ऍडव्हर्टाइजमेंट बद्दलची ऍडजस्टमेंट आहे. त्यांनी असं सांगितलंय की ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर. आता ती आपल्याला समजून घ्यायची. ऍडव्हर्टाइजमेंट ही 3 वर्षाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सर्वांनी मित्रांनो लक्षात ठेवा, आपलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे फक्त 1 इयरसाठी बनत असतं आणि मग एका वर्षासाठी जर ते बनत असेल तर आपल्याला त्याच वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट तिथं रेकॉर्ड करायची असते. म्हणजे इथं जे आहे तर इथं फक्त त्याच वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट आली पाहिजे. परंतु आपल्याला ही जी दिलेली ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही 3 वर्षाची दिलेली आहे. मग 3 वर्षाची जर दिलेली असेल तर आपण काय करणार, इतर ऍडव्हर्टाइजमेंट लेस करणार. म्हणजे थोडक्यात आपण 1 इयरची ऍडव्हर्टाइजमेंट ठेवणार आणि बाकीची ऍडव्हर्टाइजमेंट आपण लेस करणार. असं आपण केलं असतं. पण आपल्याला एका वर्षामध्ये सुद्धा तारीख दिलेली त्यांनी काय दिलेली आहे, 1 ऑक्टोबर 2018ला ऍडव्हर्टाइजमेंट केली असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता हा मुद्दा एकदा लक्षात घ्या. ही टोटल ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे ते आपण बघणार. फॉर एक्झाम्पल टोटल ऍडव्हर्टाइजमेंट 4800 आहे. किती वर्षाची आहे, टोटल वर्ष 3 आहे म्हणजे 3 वर्षाची आहे. मग 4800 ला आपण 3 ने भागणार कारण आपल्याला एका वर्षाची एकदा समजून घ्यायची आहे. मग 4800 ला 3 ने जर भागलं तर आपलं उत्तर येणार 1600. हे 1600 रुपये जे आहे हे 1 इयरचे आले म्हणजे एका वर्षाचे 1600 रुपये. मग एका वर्षाचे जर 1600 रुपये असेल तर आपण इयरचा हिशोब जो काय आहे तो थोडक्यात इथं मांडत असतो. आपण मांडलं पण असतं, पण आता तसं मांडता येणार नाही. का मांडता येणार नाही, कारण ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट कधी केली याची तुम्हाला तारीख दिली. तारीख किती दिली, 1 ऑक्टोबर 18 ही तारीख दिली. मग 1 ऑक्टोबर 18 पासून तर आपले वर्ष कधी संपत आहे, 31 मार्च 19 ला संपत आहे. म्हणजे याचा अर्थ 31 मार्च 19 ला आपलं वर्ष संपत आहे. मग ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत आपण फक्त किती महिने वापरली, ती 6 महिने वापरली. मग 6 महिन्याची जर ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या वापरात आलेली असेल तर आपण पूर्ण वर्षाची काढलेली जी आहे ती इथं मांडू शकणार का, नाही. कारण जर आपण ती वापरली असती 1 वर्ष म्हणजे थोडक्यात तुम्हाला तारीख नसती दिली तर सिंपल गोष्ट होती, 3 वर्षापैकी तुम्ही एका वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट इथं रेकॉर्ड केली असती आणि 2 वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट लेस करून टाकली असती. म्हणजे थोडक्यात इथं लेस करण्यासाठी तुम्ही 2 वर्ष वापरले असते जर तारीख दिलेली नसती तर. पण आता तारीख दिली, तारखेप्रमाणे तुम्हाला काय करायचंय, जितकी अमाऊंट येईल तितकी अमाऊंट इथं रेकॉर्ड करायची आणि बाकीची सगळी वजा करायची. तारखेप्रमाणे जितकी येईल तितकी रक्कम इथं रेकॉर्ड करायची आणि उरलेली रक्कम सगळी लेस करून टाकायची. मग आता बघू आपण वर्षाला किती आले होते, 1600 रुपये. आणि मग ऑक्टोबर ते मार्च आपलं 6 महिने, मग 6 महिन्यासाठी किती, 1600च्या निम्मे म्हणजे 800. मग 800 रुपयाची ऍडव्हर्टाइजमेंट या इयर मधली आहे. मग या इयरची जर असेल तर ती तुम्हाला वजा करायची नाहीये, ती तुम्हाला बाहेर रेकॉर्ड करायची. आणि म्हणून इथं मी 800 रुपये म्हणजे 1600तून 800 रुपये 6 महिन्याची मी इथं रेकॉर्ड केले. आता सिंपल गोष्ट लक्षात येते, टोटल 4800 होते त्यापैकी 800 रुपये हे बाहेर गेलेले म्हणजेच वजा किती करावे लागतील, 4000. आणि म्हणून 4000 रुपये तुम्ही इथून लेस करणार. जेव्हा तुम्ही लेस करता तेव्हा त्याला प्रीपेड म्हणता आणि म्हणून इथं टायटल येईल लेस प्रीपेड. ऍडव्हर्टाइजमेंटचं टायटल काय, लेस प्रीपेड. आणि प्रीपेड हे मात्र तुमची असेट असते. कारण बघा ना, टोटल ऍडव्हर्टाइजमेंट 4800 होती म्हणजे जाहिरात 4800 होती, पण आता फक्त 800 रुपये राहिली म्हणजे 4000 ऍडव्हर्टाइजमेंट कमी झाली, खर्च कमी झाला. खर्च कमी झाल्यावर आपली प्रॉपर्टी वाढणार आणि म्हणून सेकंड इफेक्ट आपण असेटला करणार.
प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट आहे 4,000 रुपये. अशा प्रकारे आपण प्रीपेडची ॲडव्हर्टाइजमेंट ही पेड केला. मग आता ॲडजस्टमेंट आपल्या सगळ्या संपलेले आहे. आता आपल्याला फायनल स्टेजला क्लोज करायचे. मग आता क्लोज करत असताना आपण सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. मग आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना ट्रेडिंग अकाउंटची जी साईडची टोटल मोठी असेल तीच टोटल आपण इथं लिहिणार असतो. इथं टोटल कोणती लिहिणार असतो आपण? जी टोटल मोठी असेल ती मोठी टोटल आपण लिहिणार आहे. मग मोठी टोटल जर तुम्हाला लिहायची असेल तर तुम्हाला हे क्रेडिट साईड आणि डेबिट साईड यांच्या पहिल्या कच्च्या टोटली करावे लागतील, तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की मोठी टोटल कोणती आहे. मग आता उदाहरणार्थ क्रेडिट साईडची टोटल आपण करू. क्रेडिट साईडची टोटल आपण एकदा करू. 4 आणि 2 6, 3 आणि 2 5. थोडक्यात क्रेडिट साईडची बेरीज 3,56,000 आहे. या दोन कंटेंटची बेरीज म्हणजे क्रेडिटची बेरीज आणि क्रेडिटची बेरीज 3,56,000 येते. आता आपण डेबिटची बेरीज चेक करू. आता आपण डेबिटची बेरीज चेक करू. 500 रुपये, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 ला 1 3, 2,35,500. थोडक्यात डेबिटची बेरीज 2,35,500. आता इथं लक्षात घ्या 2,35,500 ही तुमची डेबिटची बेरीज आहे. मग आता क्रेडिटची बेरीज 356 आहे आणि डेबिटची बेरीज 2,35,500. याचा अर्थ क्रेडिट मोठी आहे. मग मोठी टोटल तुम्हाला इथं लिहायची आहे, म्हणजे 356 तुम्हाला इथं लिहायची. आता इथं लिहिणार तुम्ही 3,56,000, 3,56,000. या मोठ्या टोटल मधून तुम्ही ही छोटी टोटल वजा करणार, म्हणजे 2,35,500 वजा करणार. मग आता वजाबाकी कशी येते ते 500 0 2 1,20,500. थोडक्यात 3,56,000 मधून 2,35,500 जर वजा केले तर 1,20,500चा फरक पडतो. हा जो फरक आहे याला आपण ग्रॉस प्रॉफिट नाव देणार, कारण हा फरक जो आहे तो आपल्या डेबिटला पडणार. कारण आपली क्रेडिट साईड मोठी आहे, क्रेडिट साईडची टोटल 356 ही मोठी आहे. मग क्रेडिट मोठी असल्या कारणाने फरक डेबिटला येणार आणि म्हणून त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट हे नाव देणार. कारण डेबिटच्या फरकाला आपण ग्रॉस प्रॉफिट नाव देतो. 1,20,500 नाव येणार त्याला ग्रॉस प्रॉफिट. हाच ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,20,500. आता इथं अशा प्रकारे थोडक्यात तुम्ही एक गोष्ट क्लिअर केली की क्रेडिट आणि डेबिट यांची टोटल मोठी येते हे बघितलं आणि मग क्रेडिटची टोटल मोठी होती, मग ती टोटल दोन्हीकडे लिहिली आणि त्यातून डेबिटला जो फरक पडतो त्या फरकाला नाव ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. मग आता हे झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा जो फरक होता तो फरक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला गेला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना आपण इथं चेक करणार कोणती साईड मोठी येते. आता क्रेडिट साईडची टोटल तर 1,20,500 आहे, हे फिक्स आहे. मग आता क्रेडिट साईडची बेरीज आपण एकदा लिहून ठेवू. 1,20,500 क्रेडिट. मग आता डेबिट आपल्याला चेक करायची आणि डेबिट मोठी येते का काय त्याची खात्री करायची. आता फॉर एक्झाम्पल इथं मी कच्चं करतो. 5 5 7 आणि 3 10, 10 8 आणि 8 16, 10 आणि 16 26, 26 आणि 5 31, 31 आणि 9 40, 40 ला 4 हातचे, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14 आणि 1 हातचा म्हणजे 1 आणि 1 2, 24,055. या डेबिटच्या कंटेंटची जर बेरीज केली तर ती 24,055 येते. म्हणजेच थोडक्यात डेबिट साईड तुमची 24,055 आहे. मग 24,055 ही जर तुमची डेबिट असेल तर आता तुमच्या डोळ्यासमोर आहे 1,20,500 क्रेडिट आहे आणि 24,055 डेबिट आहे. म्हणजे मोठी टोटल 1,20,500 ही आपल्याला दोन्हीकडे लिहावी लागेल आणि फरक काढण्यासाठी त्यातून डेबिट वजा करावी लागेल, म्हणजे आपल्याला फरक किती पडला ते कळेल. मग आता एकदा आपण हे लिहू. क्रेडिटची बेरीज 1,20,500, 1,20,500.
आता क्रेडिटची बेरीज 1,20,500 ही मोठी होती म्हणून ती आपण दोन्हीकडे लिहिली, पण त्यातून आपल्याला डेबिट वजा करायची आणि फरक किती येतो ते चेक करायचे. फरक पडतोय मित्रांनो 96,445 रुपयाचा. हा तुमचा फरक आहे आणि हा फरक आता तुम्हाला छोट्या साईडला लिहायचा आहे. मग छोटी साईड कोणती आहे तुमची? डेबिट, कारण डेबिटची बेरीज किती? 24,055. याचाच अर्थ डेबिट ही छोटी आहे क्रेडिटच्या तुलनेने, त्याच्यामुळे हा जो फरक आहे हा डेबिटला लिहायचा आहे. मग डेबिटला जर लिहिणार असाल तर तुम्ही त्याला नेट प्रॉफिट नाव देता, कारण हे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. याच्या फरकाला तुम्ही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस नाव देता. जर तुमची क्रेडिट मोठी आली तर डेबिटला फरक पडतोय आणि म्हणून त्याला तुम्ही नेट प्रॉफिट नाव देता. जर कधी असं झालं असतं डेबिट मोठी आली असती क्रेडिटला फरक पडला असता तर तुम्ही त्याला नेट लॉस नाव दिलं असतं. परंतु आता तसं नाहीये, क्रेडिट मोठी आहे डेबिटला फरक आहे आणि म्हणून तुम्ही त्याला नाव देणार नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट मात्र तुम्हाला पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, मीरा आणि माधव. मग आता मीरा आणि माधव ह्या दोन पार्टनरला आपण डिस्ट्रीब्यूट करत असताना यांचा रेशो महत्वाचा आहे. रेशो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाहीये, म्हणजेच याचा अर्थ रेशो इक्वल आहे आणि त्यामुळं 96,445 चे आपल्याला दोन समान भाग करायचे, म्हणजेच थोडक्यात इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे. मग आता 96,445 याला जर समान दोन भागात विभागायचं असेल तर आपण थोडक्यात दोन्ही त्याला भागणार. 2×8 एक उरला 16 झाले, 2×8 16, 2×2 4, 2×2 4, 2×2 4 आणि 2×5 10. थोडक्यात तुमचं उत्तर येत आहे 48,222.5. तर 0.5 सोडून द्या, पण तुमचं थोडक्यात उत्तर आहे 48,222. मग 48,222 जर असेल तर तुम्हाला एकाला 48,223 करावं लागेल आणि एकाला 48,222 करावं लागेल, कारण 0.5 मुळे आपल्याला 1 रुपया वाढवावा लागेल आणि म्हणून तुम्ही पहिल्या पार्टनरला 48,223 केले आणि दुसऱ्या पार्टनरला मात्र 48,222 केले. या दोघांची बेरीज म्हणजे 96,445. 96,445. आणि मग हा जो नेट प्रॉफिट आहे मीरा आणि माधवचा हा त्यांच्या कॅपिटल मध्ये ऍड केला जाईल. मग मीरा मध्ये ऍड होतील 48,223 ऍड नेट प्रॉफिट आणि इथं सुद्धा ऍड नेट प्रॉफिट 48,222. मग आता यांची बेरीज तुम्हाला बाहेर घ्यायची. 5 आणि 2 7, 8 आणि 1 9, 7 आणि 4 11, 1,19,723 यांची बेरीज बाहेर गेली. त्याच्यानंतर इथं 222, 8 आणि 3 11, 7 आणि 4 11 आणि 1 12, 1,21,222. म्हणजे थोडक्यात यांची आउटर रक्कम आहे 1,19,723, यांची आउटर रक्कम आहे 1,21,222. आता मात्र आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. आता सुरुवातीला आपण लॅबिलिटी साइड बघू आणि नंतर असेट साइड बघू. ओके, आता लॅबिलिटी साइड बघत असताना आपल्या रकमा होत्या 1,19,723, 1,21,222, 5,000, त्याच्यानंतर 12,500, त्याच्यानंतर 68,000, 2,000, 1,500 आणि 500. ओके, 3 आणि 2 5, 2 आणि 2 4, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 22, 22 आणि 2 23 24, 24 ला 2 हातचे आले, 2 आणि 1 3, 3 आणि 10 13, 13 आणि 2 15, 15 आणि 5 20, 20 आणि 10 30, 30 ला 3 हातचे, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13, 13 ला 1 हातचा, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3,30,445. जी लॅबिलिटी साइडची रक्कम मांडून आपण केलेली टोटल आहे ती येते 3,30,445. मग आता लॅबिलिटी साइडची रक्कम आपण इथं लिहितोय 3,30,445.
मग आता हीच रक्कम आपल्याला असेट साईडला सुद्धा आली पाहिजे. मग आता यासाठी मी असेटच्या रकमा घेतोय. असेट आपल्याला करून बघायची आहे. 76,145, 10,000, 55,000, त्याच्यानंतर 1,00,000, त्याच्यानंतर 45,000, त्याच्यानंतर 8,300, त्याच्यानंतर 32,000 आणि शेवट आहे 4,000. आता बघा 5, 4, 3 आणि 1 4, त्याच्यानंतर 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 8 19, 19 आणि हे 11, 19 आणि 1 20, 20 आणि 10 30, 30 ला 3 हातचे, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 आणि 1 18, 18 आणि 5 19 20 21 22 23, 23 ला 2 हातचे, 2 आणि 1 3, ती सुद्धा बेरीज 3,30,445 येते. म्हणजे असेट साईडच्या कंटेनची बेरीज सुद्धा 3,30,445 या लॅबिलिटी इतकीच येते. म्हणजे आपला प्रॉब्लेम हा टॅली होतोय. म्हणजे 3,30,445 ही अमाऊंट असेटला लिहा. आणि मग असेटला लिहिल्यानंतर दोन्ही साईड आपल्या सेम रकमेला आलेले आहे 3,30,445. म्हणजेच इथं आपला मीरा आणि माधवचा प्रॉब्लेम तुमचा टॅली होतोय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये मीरा आणि माधवचा प्रॉब्लेम घेतलेला आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ.